आपल्यावर. तू लावली होती? हा होय. तुम्ही मला नाव ठेवली होती. होय का? त्याच पपईचं फळ मी तुम्हाला आणून दिलं तुमच्या हातात आज. होय का? ह्यालाच म्हणायचं का मनाची शक्ती? म्हणायचं आलं पाणी. कुठला कुठला का? अगं पण मोटरसायकलीने पास कस काय पाय फुटत? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळच्या 12मध्ये. इथं चालू आहे आपलं जम्बो भरीत. लय मोठं भरीत बनवायचं आहे. सगळी खुश झाली पाहिजे. ती भरीत कसं कमी पडतं का नाही. ही लय मोठी वांगे घातले त्याने पेटवले चुलीवर. फुकारी घेऊ का? हा तिकडं आहे आणतो. आता जाळ लागला चांगला. नेमकं इथं मुंग्या येते तर करते. लाल मुंग्या तीच की चावते ते की चावते त्या मुंग्या जाळाने जात्याला लांब जरा. नेमकं आपण बसलोय तिथं बी तेल मुंग्या येते आईला चावायच्या. मग एवढ्या जाळात भागेल का? हा तर मंडळी क्षितिजला शाळेत सोडून आलो मी. तर बोनाफाईड पण काढायचं होतं, पण बोनाफाईडसाठी फोटो लागत होता. हे असंच असतंय बघा, ही माहिती नसली ना सगळे अडचणी येत राहते. आता परत फोटो घेऊन जायचं, बोनाफाईड काढून आणायचा. आणि त्याच्या शाळेत गेलो होतो तिथं ना त्यांच्या बगीच्यामध्ये शाळेच्या हे लावत होते, त्यांच्याकडून मागून घेतलं. हे निशिगंध आहे, निशिगंध. तर हे लावायचं आता पाहिजे, फुलं येते चांगली. काय करते जेवण आता? भाजी कशाची? वाटाणा. बरं, जेवण करून घेऊ. आणली का वांगी? भाजली का करपली? मला तर वाटतं करपली. बारकी करपून गेली सगळी. ही मोठी ही आहे, ही बी आहे. अजून बघायचं असतील मोठे आणा. लय जाळ झाला ग त्याला, त्यामुळे करपून गेली. मला फास्ट सकाळी 4-5 केली का? मग तेव्हाच आणायची असते ती सगळी. तू तशी नव्हती ना, भाजलेली तेवढी तशीच चुलीत ठेवली, गेली करपून सगळी. काम होतं मला दुसरं. तर मंडळी सगळ्यांनी जेवायला या. 2 प्रकारची भरतं झाली. ही एक आहे, ही एक भरीत आहे. ही चुलीत भाजलेला आहे आणि ही का दोन्ही सारखीच आहे? नाही, ही कढईत केलंय आणि ती मऊ झालेलं आहे, ती चुलीत भाजलेली. असं आहे काय? तर या जेवाय सगळ्यांनी. ती पाणी भरपूर, उन्हाळा दिवस आहे. जेवण झालं. आता गायींना पाणी पाजून घेऊ, सावलीला बांधू. लवकरच पाणी पाजावं लागतं आता गायींना. गाय बी पाणी पिते आता, 2 टाईम पिते. आधी म्हातारी गाय सोडू, चिंगी सोडू. झालं, सोम्याला पाणी पाजलं, काम झालं आता ह्यांचं. आता मोटर चालू करायची, आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. कारण आज आहे मंगळवार. पाणी भरून घ्यावं म्हणजे परत 5-6 दिवस तरी करतं. परत लागते रातपाळीला काय रातचं मोटर चालू करवडत नाही. आता चालू करून पाणी भरून घेतलं, परत 4-5 दिवसांनी एकदा चालू केलं की झालं. आठवडाभर पाळे असते लाईटी. झालं चालू. थोडं गाळ येतोय सुरुवातीला. मोटर वर टाकली बरं का आपण, घेतली नाही झालं. सोम्या थांब, तुला टाकतो काहीतरी खायला. हो आलो मोटर चालू करून. हाय तुझी आई तिकडे बांधली बाबा, त्यामुळे लागलाय कालवा खायला. आता चिंगीला जरा तिकडे बांधलं, गवत होतं तिथं खायला. पाणी आलं का बघू. त्या दिवशी आपण पाईप अखंड लावला इथं, तिथं पाणी पडायला लागलं. इथं नारळाला भेटून जाईल पाणी. आलं पाणी? कुठला का? अगं पण मोटरसायकलीने पास कस काय पाय फुटत? होय का? हा याला बरं, त्याला पट्टी बांधू आता. इथं काहीतरी पाणी चढल की, पडू दे नारळाला. घे पाणी सगळे इकडं चढतंय.
काहीतरी आगाव काम झालं बघा. तिकडं आपल्या नारळाच्या झाडाला आळं करायला चालू आहे आणि आळं भलं मोठं चालू आहे बघा. इकडं पाणी चालू आहे, पाणी तिथं अडवलंय आणि इकडं आळं चालू आहे. तिथं बास टाकायला भारी आहे बघा. हिथं हिथंच टाकायची. मस्तपैकी पाणी भरपूर फाटलं इथं. काय गार सावली पडेल परत. जमतंय का ती काय करायचे दगडावर. हां बांधा असा निवार केलाय. तिकडं चढ आहे त्यामुळे तिकडून करायची गरज नाही. इकडं कसं उतारा, इकडं पाणी निघून जायचं, त्याच्यामुळे इकडंच फक्त माती ओढली. भरपूर झालं पाणी. हां आता इकडं सोडावं लागेल ती पाणी. सोडून गेली पाणी मला. पण इकडं घराकडे चाललं. पलीकुंड काढा पाणी. घराकडे चाललेलं अडवले. बस आता ह्याच्यात गट्टू डॉन ह्याच्यात नाचणार आणि सगळा पोरच खराब करून टाकणार. आयतच झालं त्यांना. तिथनं थोडंसं हे करावं, तिथं थोडासा खड्डा करा, कारण पाणी इकडून परत इकडूनच चाललंय माघारी येतो. थोडासा करा. हां झालं. बस 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 आता. पाणी मगापासून चालूच आहे. केळीला पाणी मिळून खाली गेलं पाणी. काय करते काय की तिथं काय चालू आहे तुझं. हाय बी आलंय की केळीला भेटले की पाणी. भेटलंय. थोडं वैरण काढायची होती का. वैरण काढायची होती. हा ती ज्वारी काढली असती कापून गायना. आहे का ना. वैरण टाकू गायना. आता अजून टाईम झाला त्यांचा. त्यांना काळजी घ्यावी लागते त्यांची. टायमाला सगळं करावं लागतंय. वांग्याला पाणी मिळते मस्तपैकी. ऊन उतारलं. चिंगीला इथं आणून बांधलं. वैरण टाकली. सोम्याला टाकली. मंत्रा गायला टाकले. अजून थोड्या वेळानं टाकायची. थोडी टाकायची. एकदम टाकली की लय नास करते ती. पाणी आलं बघ कडलं आता. नाही आलं का. एकदम लाव त्याच्यात मग सगळं पाणी. घेतलं का. शेवग्याच्या झाडाला मिळलं की पाणी. त्याला आता ते एक इळू लावून टेकान लावावं लागेल त्याला. नाहीतर ते झाड वागतील, फाट्या मोडतील त्यात वजाने. आहे का नाही. पाणी कडक जाऊन हिथं माघारी फिरली. हां तिकडलं बघायचं मला. घेऊ रक्त जाऊ गावात. मग वर टाकलेली तूर आहे ती वाळू घातलेली ती आणू खाली. बघू जमलं तर डाळ बी करू. हां तोडली काय. हां तुम्ही म्हणला होता तिथं कसं ह्याच्यावर लावली ती येत असते का. मनाची शक्ती कुठेतरी उपयोगी आली म्हणायचं. बघू आली का नाही खायला. मनाची शक्ती आहे का ही. मग ही पपईचं फळ आहे. पण मी लावली होती त्या मुरमाच्या मातीवर ह्याच्यावर. तू लावली होती. हा होय. तुम्ही मला नावं ठेवली होती. होय का. त्याच पपईचं फळ मी तुम्हाला आणून दिलं तुमच्या हातात आज. होय का. ह्यालाच म्हणायचं का मनाची शक्ती. मनाची शक्ती. अरे वा. वजन आहे मनाच्या शक्तीमध्ये. मग असतच. असतं ना. तुम्ही नाकारा नाहीतर स्वीकारा पण असतं. लक्षात राहू द्या. बरं चला गावात कधी जायचे. आता जायची. चला एक पपई खाऊन जाऊ. पिकली काय. पिकलेली नाही. दुसरी आहे की पिकलेली. बरं चला मग घ्या पटकन. बयान का. ए पाणी बी आण गे येताना. पापेव पाणी आण रे येताना. कापली का.
पपई म्हणलं डोळ्यासाठी चांगली असते का? हां मग पपईचा आकार सुद्धा डोळ्यासारखा आहे. कुठं आहे? हे बघा, हे मध्ये पांढरे टिक, नंतर ही कर्व आणि ही लाल. होय गे, खरंच आहे की, खरंच आहे. डोळ्यासाठी चांगली असते पपई. सगळे जीवनसत्व मिळते ते ना. रात आंधळेपणा ही पपई ना कमी होतं का? कमी होतं. होय, एक चला. पिकलीकडे चांगली आहे, मस्त आहे. सुचिताला आमच्या आदनामधनं ना भेळची तलप होती. भेळ बनवायची चालू आहे. तू खाल्ली का भेळ? नाही, चिवडा खाल्ला थोडासा. मला असं वाटतंय लवकरात लवकर जावं, आपलं उशीर व्हायला लागलाय. मला परत एका ठिकाणी जायचं आहे. ते तू येतो ना, जाऊन येऊ पटकन. चला. तिकडं आम्ही आलोय आता. तूर गोळा करायचं काम चालू आहे. वाळी गार चांगली वाळी की खळा खळा करते. थांबे धरू लागते. माशांचं काम जोरात चालू आहे आपल्या. ही दारात जी बसलेली आहे ते का संकट आलेलं गेलेलं आतमध्ये सांगणार तर ह्या माश्या आहेत. जाऊ दे, आपलं गोळा करून घेऊ आता पटकन. तूर अशी ठिक्यात भरून घेतली आता वाळवून. नी तू खाली चला मग उचलून देते आता ह्याला. तर मंडळी, आलो आता मळ्यामध्ये. आपण गावात गेलो आणि व्हिडिओ काय झालाच नाही आपला, कारण मी गेलो, परत माझं काम होतं. पळसाची फुलं लागायची होती मला. मी पळसाची फुलं सगळी गोळा करून आणली आणि ह्यांनी तवर मग डाळ म्हणतो तुरीच्या वरच्या होत्या आपण वाळू घातलेल्या, त्या तुरी गोळा केल्या आणि खाली आणून टाकल्या. गिरणीत नेल्या, भरडून घेतल्या. आपण गिरणीतनं भरडून आणल्या. अंधार पडला, परत व्हिडिओ काय झाला नाही. मग आता आलो इथं घरी. आता इथं रात्रीच्या जेवायची तयारी. आता भुका नाही त्या कोणाला, तर भात करायचं ठरलंय. तर भात का? कुठला भात आहे? फोडणीचा? हळद बरं नाही नसू दे. हा, त्याला काय होते? त्याला लागतं ना सगळं जिथल्या हळद चांगलीच असते ना. भाजीचा भात केला तर पण त्याला बघा खात नाही एखाद्या वेळेस. पाल बघ की तिकडे कशी आहे. बाहेर आहे त्याला बाहेर आहे. हळदीची सवय लागली ना. त्याला आवडते हळद. हळद टाकली वाटते की. हा बर, चला. भात झाला तयार आपला फोडणीचा. सगळ्यांनी जेवायला या.